राज्यातील राजकारणात सध्या नव्या घडामोडी वेगाने घडताना दिसत आहेत. अशातच प्रकाश आंबेडकर आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य केले. या पत्रकार परिषदेत राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. विविध सामाजिक व राजकीय प्रश्नावर दोन्ही नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आगामी राजकीय घडामोडी, जनतेचे प्रश्न आणि सध्याच्या सरकारच्या धोरणावरही त्यांनी मत व्यक्त केले. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की राज्यातील राजकारणात सध्या अनेक बदल घडत आहेत आणि जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर हर्षवर्धन सपकाळ यांनीही विविध मुद्द्यावर सरकारवर टीका करत जनतेच्या समस्यावर ठोस निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली. या संयुक्त पत्रकार परिषदेमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. काहींच्या मते ही फक्त एक राजकीय चर्चा आहे, तर काहींच्या मते भविष्यात मोठ्या राजकीय घडामोडींचा संकेतही असू शकतो. आता या भेटीनंतर पुढे नेमकं काय होणार आणि राज्याच्या राजकारणात नवीन समीकरण तयार होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तुमच्या मते या संयुक्त पत्रकार परिषदेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवी आघाडी तयार होऊ शकते का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. अधिक अपडेटसाठी HSN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.